नमस्कार. आजची रेसिपी खूप स्पेशल आणि अगदी माझ्या आवडीची आहे. तुम्हालाही वडापाव आवडतो का? कमेंट करून मला नक्की सांगा. आज आपण मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे. अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण खमंग अगदी चविष्ट असा वडापाव बनवणार आहोत. अगदी कुरकुरीत वडे बनवण्यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. बटाटे वडे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे कुकरला व्यवस्थित शिजवून त्यानंतर साल काढून घेतलेली आहे. आज आपण अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये बटाटे वडे म्हणजेच वडापाव बनवणार आहोत. तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल. सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. आता इथं आपल्याला एक सिंपल वाटण तयार करायचं आहे, ज्यामुळे आपला वडापाव अगदी चविष्ट बनून तयार होतो. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर घालायचं आहे. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घातला, न पाणी घालता आपल्याला मिक्सरला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. इथं आपला मस्त झणझणीत अगदी महाराष्ट्रीयन चवीचा ठेचा तयार झालेला आहे. तुम्हाला हिरव्या मिरचीचा त्रास होत असेल तर तुम्ही लाल मिरची सुद्धा घालू शकता. मात्र हिरव्या मिरचीचा वडापाव अप्रतिम चवीचा लागतो. आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे, म्हणजेच हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत हिरव्या मिरचीचा आणि लसूणचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत. थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालायचा आहे. थोडासा इथं मी चाट मसाला घालणार आहे. मस्त चटपटीत चव आपल्या बटाटे वड्यांना येते. टोटली ऑप्शनल आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडासा गरम मसाला सुद्धा घालू शकता. हलकासा सोनेरी रंग आपल्या वाटणाला आलेला आहे. आता यामध्ये आपण हाताने मॅश करून बटाटे घालूया. हवं असल्यास तुम्ही किसणीच्या मदतीने बटाटे किसून सुद्धा घालू शकता. भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण ही बटाट्याची भाजी बनवत आहोत. जितकी सिंपल तुम्ही ही भाजी बनवाल तितके चविष्ट, अगदी मस्त झणझणीत असे बटाटे वडे तयार होतात. 2 ते 3 मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. इथे सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. गॅस बंद करूया. आता भाजी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. थंड झाल्यानंतर याचे आपण वडे तयार करून घेऊया. मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मध्यम आकाराचे वडे आपण तयार करूया. ज्या आकाराचे वडे तुम्हाला आवडत असतील, छोट्या किंवा मोठ्या आकाराचे, तुम्ही नक्कीच तयार करू शकता. इथं मी मध्यम आकाराचे वडे तयार करणार आहे. बऱ्याचदा बटाट्याची भाजी सैल होते, तिला पाणी सुटतं. आपण बटाटे कुकरमध्ये शिजवतो तेव्हा डायरेक्ट पाण्यात न शिजवता आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बटाटे शिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित बटाटे शिजतात, अजिबात पाणी सुटत नाही. इथे मी मध्यम आकाराचे वडे तयार करून घेतले. ही पूर्व तयारी आपल्याला करून ठेवायची आहे, वेळेवर आपली धावपळ होत नाही. इथे आपल्याला बटाटे वडेसाठी कोटिंग तयार करायचं आहे. त्यासाठी बॅटर तयार करूया. तर 2 वाटी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. घरी तयार केलेलं बेसन पीठ आहे, तुम्ही रेडीमेड बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही 2 चमचे कडकडीत गरम तेलाचा सुद्धा वापर करू शकता. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. बॅटर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित तुम्ही हे बॅटर फेटून घ्याल तितकेच परफेक्ट, अगदी खुसखुशीत असे वडे तयार होतात. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जास्त पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. 6 मिनिट आपण बॅटर मुरवत ठेवूया. तोपर्यंत आपल्याला सुकी लाल चटणी तयार करायची आहे. त्यासाठी इथं मी 10 ते 12 लसूण पाकळ्या कडकडीत तेलामध्ये व्यवस्थित ब्राऊन होईल तोपर्यंत तळून घेणार आहे. अगदी मुंबई स्टाईल आज आपण वडा बनवत आहोत. त्यासोबत दिली जाणारी लाल सुकी चटणी अगदी प्रसिद्ध आहे. तीच चटणी आता आपण बनवत आहोत. मस्त हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे. लसूण पाकळ्या आपण काढून घेऊया. हिरवी मिरची सुद्धा तळून घेऊया. थोडंसं मीठ घालायचं आहे. झाकण ठेवूया. अंगावर तेल उडण्याची शक्यता असते. वडापाव सोबत हिरवी मिरची अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. आधीच आपण तळून घेऊया. इथं हिरवी मिरची मस्त तळून झालेली आहे. एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. थोडंसं मीठ आपल्याला आणखी घालायचं आहे. हिरवी मिरची तळून तयार झालेली आहे. वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी चटणी
चटणी कशी करायची ते बघूया. इथं आपण तयार केलेलं बॅटर तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचं आहे. छोटी छोटी बुंदी आपल्याला हाताने अशा पद्धतीने पाडून घ्यायची आहे. जितकी व्यवस्थित तुम्ही बुंदी तळून घ्याल तितकीच खमंग अगदी चविष्ट अशी लाल चटणी बनून तयार होते. हाय फ्लेमवर आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे, म्हणजेच पटकन ती तळल्या जाते आणि व्यवस्थित कुरकुरीत होते. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आणखी दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेणार आहे. जेव्हा मी पहिल्यांदा वडापाव सोबत ही सुकी चटणी ट्राय केली तेव्हा खरंच मला खूप आवडली. मला राहवलं गेलं नाही. तेव्हा मी त्या काकांना विचारलं आणि त्यांनी ही रेसिपी माझ्यासोबत शेअर केली. तळलेली बुंदी पूर्णपणे थंड होऊ द्यायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बुंदी घालायची आहे. इथे आपण तळलेला जो चुरा आहे याला आपण बुंदी किंवा चुरा सुद्धा म्हणू शकतो ते घालायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. तळलेला लसूण घालूया. त्यानंतर थोडंसं मीठ घालूया. आपण बॅटरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसंच घालायचं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला चालू बंद करत चटणी फिरवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त लाल झणझणीत अशी सुकी चटणी आपली तयार झालेली आहे. अगदी चविष्ट ही चटणी बनून तयार होते. एकदा बनवून ठेवली की 8 ते 10 दिवस तुम्ही ही चटणी स्टोअर करू शकता. आता हिरवी चटणी सुद्धा तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची, पुदिना घातलेला आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. कन्सिस्टन्सी परफेक्ट येण्यासाठी थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे. थोडंसं जिरं सुद्धा घातलेलं आहे. त्यानंतर इथं मी पाव चमचा अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे. 4 ते 5 आपल्याला आईस क्यूब घालायचे आहेत. अजिबात चटणी काळी पडत नाही. थोडंसं पाणी सुद्धा घालूया. झाकण लावून मिक्सरला आपण बारीक चटणी वाटून घेऊया. इथं आपली मस्त झणझणीत आंबट आणि तिखट चवीची हिरवी चटणी तयार झालेली आहे. रंग तुम्ही बघू शकता. इथं आपल्या दोन्हीही चटण्या तयार झालेल्या आहे. अप्रतिम चवीच्या आहे. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही परफेक्ट चटणी तयार करू शकता. लाल चटणीचा रंग तुम्ही बघू शकता आणि चवीला तर जबरदस्त झालेली आहे. इथे आपली हिरवी चटणी आणि लाल चटणी तयार झालेली आहे. मिरच्या सुद्धा तळून झालेल्या आहेत. चला तर पटकन वडे आपण तळून घेऊया. बॅटर पुन्हा आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण तयार केलेलं आहे. तयार केलेला वडा आपण बॅटरमध्ये घालूया. कोट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हाताने वडा बॅटरमध्ये कोट करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या चमच्याची सुद्धा मदत घेऊ शकता. वडे आपल्याला हलक्या हाताने तेलामध्ये सोडायचे आहेत. सुरुवातीला जास्त वडे सोडू नका. 1 ते 2 वडे आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी बुंदी सुद्धा पाडलेली आहे. जेव्हा आपण वडे सर्व करू तेव्हा ती आपल्याला लागणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या चमच्याच्या मदतीने आपल्याला वड्यांवर तेल सोडायचं आहे. व्यवस्थित वडे तळल्या जातात. अजिबात तळाशी चिकटत नाही. वडे तळण्यासाठी आपल्याला गोल तळाची कढई घ्यायची आहे. इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे. वडे व्यवस्थित तळल्या जातात. जोपर्यंत मस्त हलकासा गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे बुंदी तळून झालेली आहे. आपण साईडला काढून ठेवूया. सुरुवातीला वडे तेलामध्ये सोडल्यानंतर व्यवस्थित सेट होऊ द्यायचे. त्यानंतर तेल आपल्याला हलवायचं आहे. वड्यांना अजिबात टच करायचं नाही, नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते. तुम्ही रंग बघू शकता. मस्त कुरकुरीत आणि अगदी खमंग असे वडे आपण तयार करून घेतलेले आहेत. इथं मी अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेणार आहे. रंग तुम्ही बघू शकता आणि चवीला तर जबरदस्त झालेले आहे. वडे तुम्ही असेच सुद्धा सर्व करू शकता. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून जितके कुरकुरीत तितकेच आतून एकदम सुपर सॉफ्ट हे वडे तयार झालेले आहेत. खरंच सांगा, आलं की नाही तोंडाला पाणी? आहेच तितकी जबरदस्त रेसिपी की तोंडाला पाणी येणारच. भूक नसली तरी सुद्धा 2 वडापाव तुम्ही आरामात खाऊ शकता. इतकी टेस्टी आणि अगदी ऑथेंटिक ही रेसिपी आहे. अगदी मुंबई स्टाईल आज आपण वडापाव तयार केलेला आहे. इथं मी पाव व्यवस्थित मधोमध कट करून घेतले. सर्वात आधी आपण हिरवी चटणी लावूया. चटणी अगदी चविष्ट आणि अगदी झणझणीत बनून तयार झालेली आहे. दोन्ही पावला मी चटणी व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर तयार केलेली आपण लाल सुकी चटणी सुद्धा लावणार आहोत. मस्त गरमागरम कुरकुरीत वडा. आपण वडे तळताना जी बुंदी तळून घेतली होती ती सुद्धा आपल्याला सर्व करायची आहे. तळलेली हिरवी मिरची सर्व करणार आहोत. इथं आपला अगदी मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने वडा
वडापाव नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत.